महत्वाची बातमी जी आहे ती आपण या ठिकाणी पाहताय। व्हिज्युअल्स आता समोर आलेले आहेत, दृश्य आता समोर आलेली आहेत। नितीश कुमार आणि तेजस्वी यादव एकाच विमानामधून दिल्लीकडे आता रवाना झालेत। नितीश कुमार एनडीएच्या बैठकीसाठी रवाना झालेले आहेत, तर तेजस्वी यादव इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी दिल्लीला रवाना झालेले आहेत। जवळपास 1 तास 50 मिनिटांची फ्लाइट आहे। 10:40 ही फ्लाइट जी आहे या विमानानं उड्डाण घेतलेलं आहे आणि दिल्लीमध्ये आता जवळपास 1 तास 50 मिनिटांनी विमान पोहोचेल आणि अशी चर्चा आहे किंवा अशी शक्यता सुद्धा वर्तवली जाते की या दरम्यान काही चर्चा ज्या त्या होऊ शकतात तेजस्वी यादव आणि नितीश कुमार यांच्यामध्ये। नितीश कुमार हे किंग मेकर ठरू शकतात। नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या भूमिकेकडे लक्ष लागलेलं आहे। विशेष करून नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्यासोबत शरद पवार यांनी फोनवरून संवाद साधलेला आहे अशी माहिती जी आहे ती मिळत होती। मात्र आज नेमकं दिल्लीमध्ये काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दिल्लीमध्ये आज राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे, कारण संध्याकाळी 4 वाजता एनडीएची महत्त्वपूर्ण बैठक होतीये, तर संध्याकाळी 6 वाजता इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे आणि सर्वच घटक पक्ष मित्रपक्ष जे आहेत ते दिल्लीकडे जाण्यासाठी रवाना झालेले आहेत। आणि बिहारमध्ये नितीश कुमार आणि यूपी मधले तेजस्वी यादव यांचा एकाच विमानामधून प्रवास, भुवया उंचावणारं ही दृश्य जी आहे ती म्हणावी लागतील। पुढच्या बाजूला बसलेले आहेत नितीश कुमार, मागे बसलेले आहेत तेजस्वी यादव। राजकीय समीकरणं नेमकी कशी असणार आहेत, राजकीय गणितं कशी बांधली जातील, बेरजेचं गणित बेरजेचं समीकरण नेमकं कसं असेल हे चित्र कदाचित 24 तासामध्ये स्पष्ट होऊ शकतं। एनडीएचा असा दावा आहे की ते सत्ता स्थापनेचा दावा जे आहे ते त्यांच्याकडून केला जाईल आणि 9 जून पर्यंत शपथविधी सोहळा होईल अशी माहिती जी आहे ती मिळतेय। मात्र नेमकं चित्र काय असेल ते आजच्या बैठकीनंतर स्पष्ट होणार आहे। बैठकांचं सत्र जे आहे ते सुरू झालेलं आहे। आता काही वेळातच मोदी यांच्या निवासस्थानी, नवी दिल्लीमधल्या निवासस्थानी कॅबिनेटची बैठक होणार आहे अशी देखील माहिती मिळतेय। संध्याकाळी एनडीएच्या घटक पक्षांची बैठक जी आहे ती होणार आहे आणि संध्याकाळी 6 वाजता इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी सुद्धा जे घटक पक्ष आहेत ते दिल्लीमध्ये पोहोचायला सुरुवात झालेली आहे। महाराष्ट्रामधून सुद्धा महाविकास आघाडी, महायुतीचे नेते जे आहेत ते दिल्लीमध्ये पोहोचतायत आणि नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांचा एकाच विमानामधला हा प्रवास, त्यातली ही दृश्य आपण पाहताय। राज्यामध्ये लवकरच मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय। केंद्रातील सत्ता स्थापनेनंतर मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता वर्तवली जाते, त्याच्यामुळे राज्यामध्ये सुद्धा लवकरच मंत्रिमंडळ विस्तार जो आहे तो होऊ शकतो। महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय। केंद्रामध्ये सत्ता स्थापन झाल्यानंतर राज्यामध्ये सुद्धा आता हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। संदीप। बरोबर आहे, केंद्रातल्या ह्या सगळ्या हालचाली सुरू असतानाच राज्य मंत्रिमंडळामध्ये देखील फेरबदल केला जाण्याची शक्यता आहे। आपल्याला माहिती आहे संभाजीनगर मतदारसंघामधून संदीपान भुमरे हे निवडून आलेले आहेत, त्यामुळे ते आता खासदार असणार आहेत। ते आमदारकीचाही राजीनामा देतील। मात्र मंत्रिपदं जी आहेत ती आता डॅमेज कंट्रोल करण्यासाठी मंत्रिपदं जे आहेत त्यामध्ये बदल केला जाऊ शकतो। याबाबत भाजपची जी बैठक होणार आहे वृषाली राजधानी दिल्लीमध्ये, त्यामध्ये विस्ताराने ही चर्चा होऊ शकते। अजित पवार गटाचे जे मंत्री आहेत ते काही प्रमाणामध्ये बदलले जाणार नाहीत, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातले जे काही मंत्री आहेत त्यांच्या नावांमध्ये काही फेरबदल केले जाण्याची शक्यता आहे। भाजप हायकमांडकडून त्याला मंजुरी दिली जाते का हे देखील बघावं लागेल। आणि दुसरं महत्त्वाचं, सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव झालेला आहे आपल्याला माहिती आहे। त्याचबरोबर मिहिर कोटेचा देखील यांचा देखील पराभव झाला, त्यामुळे एकंदरीत पाहिलं तर भाजपमध्ये देखील काही प्रमाणामध्ये डॅमेज कंट्रोल करण्यासाठी मंत्रिपदं जी आहेत ती बदलली जाऊ शकतात अशी देखील माहिती सूत्रांकडून आपल्याला समजते। वृषाली, याचा निर्णय जो आहे तो कधीपर्यंत होऊ शकतो या संदर्भात काही माहिती मिळू शकलेली आहे का संदीप? ठीक आहे, धन्यवाद संदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घ्या।